ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. सच्चिदानंद या 3 पदांचे परमात्म स्वरूपात एकत्वच असते. भाग 1. ओवी 2. सच, चित व आनंद या शब्दांनी परमात्म्याचे वर्णन केलं असलं तरी त्यामुळे परमात्मा त्रिविध भेदाने युक्त होत नाही ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव सांगतात, कांती काठिण्य कनक तिन्ही मिळवून कनक एक, द्राव गोडी पियुष पियुषी जेवी. पियुख म्हणजे अमृत. तेज कठीणपणा व सोने म्हणजे पिवळेपणा मिळून एक सोनेच असते, किंवा द्रवत्व गोडी व पियुष म्हणजे पांढरेपणा मिळून एक पियुषच असते. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, कठीणता कांती सुवर्ण ही 3 मिळून सुवर्ण एक जैसे, किंवा द्राव गोडी शुभ्रता मिळून एक ते अभिन्न दुग्ध जैसे. श्रुतीने परमात्मा स्वरूपाचे जरी सच्चित आनंद या 3 शब्दांनी वर्णन केलं असलं तरी ते परमात्म तत्व त्रिविध भेदांनी युक्त आहे असं नाही, तर ते एकरूपच आहे. हे तिन्ही भाव परमात्मा स्वरूपात एकरूप झालेले असतात. तो परमात्मा एकमेवा द्वितीयच असतो. ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करतात. पहिला दृष्टांत दिला आहे तो सोन्याचा. कांती काठिण्य व कनक मिळून सर्व एक सोनच असतं. कांती म्हणजे तेज, सोन्याची चमक. काठिण्य म्हणजे त्याची जडता, सघनता. आणि कनक म्हणजे सोने हा धातू किंवा त्याचा पिवळेपणा. हे सोन्याचे तिन्ही भाव आपल्याला निरनिराळ्या इंद्रियांना प्रत्ययाला येतात. डोळ्यांना त्याचं तेज दिसतं व आकार दिसतो, हाताला त्याच्या काठिण्याचा बोध होतो. पण या 3 धर्मांनी युक्त सोने हे 3 धर्मांचं होत नाही. तेज, कठीणपणा व सोने असे 3 प्रकार दिसत असले तरी ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. हाताने तर नाहीच, पण मनानेही वेगळे करता येत नाही. जेवढे सोने असते तेवढीच त्याची कांती असते, तेवढीच त्याची घनता असते म्हणजे कठीणपणा असतो, व तेवढाच त्याचा पिवळा रंग असतो. कनकाची केवळ कांती म्हणजे सोने नव्हे, किंवा त्याची केवळ घनता म्हणजेही सोने नव्हे, कारण हे दोन्ही धर्म चांदी, लोखंड, लाकूड वगैरे अन्य पदार्थातही असतातच. प्रत्येक पदार्थाचे तेज वेगळे, घनता वेगळी. तेव्हा कांती व काठिण्य म्हणजे सोने नाही, तर कांती, काठिण्य व कनकता हे 3ही भाव त्याच्यात एकवटलेले असतात. कांती, कठीणता व सोनेपणा मिळून एक सोनेच असते. सोन्याचा घनरूप दृष्टांतानंतर दुसरा द्रवरूप अमृताचा दृष्टांत आला आहे. अमृत शब्दाचा एक अर्थ दूध असा सुद्धा आहे. द्रव, गोडी आणि पियुख हे 3ही धर्म अमृतात एकवटलेले असतात. सोन्यात काठिण्य होते, तर अमृतात द्रवता, पातळपणा आहे, ती स्पर्शाने कळते. ते गोड आहे, ते रसनेला कळते व त्याचा रंग रूप डोळ्याला कळते. पण केवळ द्रवता वा गोडी म्हणजे अमृत नव्हे, कारण द्रवरूप गोड असणारे इतरही पदार्थ असू शकतात. तर हे दोन्ही धर्म अमृतपणात एकवटलेले असतात. द्रवता, गोडी व अमृतपण मिळून एकच अमृत ही वस्तू असते. हे 3ही धर्म तिथे एकत्वानेच प्रत्ययास येतात. तसेच केवळ सत्ता म्हणजे परमात्म तत्व नाही, किंवा केवळ प्रकाश म्हणजेही परमात्म तत्व नाही, अथवा केवळ सुख म्हणजेही परमात्म तत्व नाही. तर सत्ता, प्रकाश व सुख हे 3 उणे करून जे असते, म्हणजेच जिथे एकरूप झालेले असतात, ते परमात्म तत्व असते. पुढे त्यांनी कापराचा दृष्टांत दिला आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.